रूप पाहता गोचनी सुंदर से ध्यान उदय विटे
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
विटेवरी सुंदर ते ध्यान पुढे विटेवरी चरण कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचिया मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठला विटेवरी तरकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. त्या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे. हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून काय वर्णन आहे हेही आपल्याला सगळ्याच्या परिचयाचं आहे. अभंग प्रसिद्ध आहे. रोजच आपण सगळ्याच भजनाच्या सुरुवातीला अगदी कीर्तनाच्याही सुरुवातीला हाच अभंग म्हणतो आणि आपल्या सेवांना प्रारंभ होत असतो. त्यामुळे हा अभंग सर्व परिचित आहे. पण या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अभंग अद्यापर्यंत कुणीही गाथ्यात बघून पाठ केलेला नाही. हा अभंग कुणी गाथ्यात बघून पाठ केलेला असा एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही. पण सर्वांच्या परिचयाचा आहे. सर्व वारकऱ्यांना माहिती असणारा अभंग आहे. इतका माहिती असणारा आहे की हा अभंग प्रत्येक वारकऱ्याला माहिती आहे असं म्हणण्यापेक्षा हा अभंग ज्याला माहिती नाही तो वारकरीच नाही असं समजलं जातं. इतका हा अभंग सर्व परिचित असणारा अभंग आहे. त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताचं वर्णन केलंय. पण हे वर्णन करताना तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये कुठेही ज्याचं वर्णन करायचं आहे त्याचं कुठेही नाव घेतलेलं नाही. हे या अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं. चारही चरणामध्ये तुकाराम महाराजांनी या कुणाचं वर्णन आपण करतो? जो विटेवर उभा आहे, ज्याच्या कमरेवर हात आहेत, जो असा आहे, ज्याच्या गळ्यात तुळशी हार आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे, त्याला बघणं हेच मला निरंतर आवडत राहतं असं म्हणून तुकाराम महाराजांनी ज्याचं वर्णन केलं त्या परमात्म्याचं नाम मात्र तुकोबारायांनी या अभंगामध्ये कुठेही घेतलेलं नाही. पण जे वर्णन केलं त्या वर्णनानुसार ते वर्णन त्याला सोडून इतरांना लागू पडत नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या संबंधानं कारण लक्षणं कशी करावी लागतात, काय सांगावी लागतात या संबंधातला विचार आपल्याला तसा सांगता येऊ शकतो. आता हे जे वर्णन आहे हे पांडुरंगाचंच वर्णन आहे हे नक्की आहे. कारण विटेवर उभा राहणारा दुसरा देव नाही, कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहणारा दुसरा देव नाही, गळ्यामध्ये कौस्तुभमणी घालणारा दुसरा परमात्मा आपल्याला दिसणार नाही वगैरे मकर कुंडला असणारा दुसरा देव आपल्याला माहिती नाही. हा देव तोच आहे. आणि ही लक्षणं ही सगळी वर्णनं त्यालाच जुळतात. त्याच्या व्यतिरिक्त इतर आपल्याला कुठेही दिसणार नाही. टिळकांच्या चरित्रामध्ये अशी कथा सांगितली जाते की एक गृहस्थ टिळकांना भेटण्याकरता एके दिवशी त्यांच्या घरी आला. टिळक कुठं बाहेर गेले होते आणि बाहेर गेलेले असल्यामुळे ते बायको त्यांची समोर आली आणि त्यांनी विचारलं टिळक आहेत का घरामध्ये? तर त्यांनी सांगितलं अहो काठी दिसत नाही. म्हटलं काठी असो नाही तर नसो टिळक आहेत का घरामध्ये हे सांगा ना. तिने सांगितलं जोडेही दिसत नाही. म्हटलं जोडे घेऊन मला काय करायचं? आता जोड्याने मारणार मला का काय? जोड्याचा माझा काय? मी तुम्हाला काय विचारतो तुमचे यजमान पती टिळक घरात आहेत काय? ती म्हणाली अहो पगडी दिसत नाही. पगडीचा काय संबंध आहे? तिने सांगितलं वेड्या या तिन्ही गोष्टी घेतल्याशिवाय टिळक बाहेर जात नाही आणि ज्या अर्थी हे घरी नाही त्या अर्थी तेही घरी नाही. काही गोष्टी इतक्या त्या जीवनाशी एकरूप झालेल्या असतात की त्या वर्णनावरून त्या व्यक्तीचं त्या रूपाचं वर्णन करणं सहज शक्य होतं. लोकांना ते तसं पटतंही. या दृष्टीनं तुकोबारायांनी अभंगामध्ये विशेषत्वाने मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. अभंगाचा सगळ्या शब्दाच्या अनुषंगानं विचार करणं काही मला शक्य नाही. थोडक्या वेळामध्ये माझा विचार मला संपवायचा आहे. अगदी थोडा वेळ मी बोलणार आहे. त्यामुळे या अभंगाची रचना करताना तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं रचना केली त्याचाही थोडासा विचार आपण केला पाहिजे. अभंगाची जी बांधणी झाली ना तुकोबारायांच्या मुखातून ती अभंगाची बांधणी तत्वज्ञानाला धरून तर आहेच आहे. पण त्याच्यामध्ये आपण जसं नेहमी सांगतो की तुकोबारायांचा प्रत्येक अभंग हा विलक्षण आहे. प्रत्येक अभंगाचं काही ना काहीतरी एक वैलक्षण्य आहे, काही ना काहीतरी एक वैशिष्ट्य आहे.
कदाचित त्याच्या मांडणीमध्ये वैशिष्ट्य असेल, कदाचित शब्दयोजनेमध्ये वैशिष्ट्य असेल, कदाचित अभंगाच्या विषयाच्या संबंधानं वैलक्षण्य असेल, कदाचित अभंगाच्या त्या साहित्य दृष्टीनं त्याच्यामध्ये काहीतरी वैलक्षण्य आपल्याला दिसेल. पण काही ना काहीतरी वैलक्षण्य असल्याशिवाय तुकोबारायांचा अभंग व्यक्त झाला नाही. तसं याही अभंगाची काही वैशिष्ट्ये आहेत. या अभंगाचं वैलक्षण्य जर बघायचं झालं तर एक दोन गोष्टी मी आपल्याला या संबंधामध्ये पहिल्यांदा सांगतो. काय अभंगाचा विचार करत असताना या अभंगाचे दोन विभाग मी करतो. पहिल्या 3 चरणाचा एक विभाग आहे आणि शेवटच्या चरणाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या 2 विभागांना अनुसरून माझा विचार आपल्याला काय सांगायचा आहे तो मी आपल्या समोर ठेवतो. थोडासा विचार आपण असं करा किंवा थोडंसं जास्त व्यापकत्वानं मी बोलतो. काय की मानवी जीवनाचा जो विचार असतो, जी विचार पद्धती आहे, ही पद्धती नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणार. बरं का, मनुष्याची जी विचारधारा असते, विचाराचा जो प्रवाह असतो ना, तो एकदम सूक्ष्माकडे कधी जात नाही आणि सूक्ष्माकडून तो स्थूलाकडे कधी येत नाही. मानवी विचार प्रवाह हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा असतो. स्थूल काय आहे आणि सूक्ष्म काय, आपल्याला हे नेहमीचे चिंतन, नेहमीचा विचार आपल्याला पाहता येतो. कोणत्याही गोष्टीचं सूक्ष्मत्वानं चिंतन करताना पहिल्यांदा त्या पदार्थाच्या संबंधानं स्थूल रूपानं विचार करावा लागतो. का बाबा? कारण स्थूल रूपानं जो विचार होतो तो आपल्या ज्ञानेंद्रियांना ग्रहण होऊ शकतो आणि नंतर त्या पदार्थाचा जो सूक्ष्म विचार आहे तो ज्ञानेंद्रियाच्या अतीत गेल्यानंतर आपल्याला ग्रहण करता येतो आणि ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या पदार्थाचं जे रूप दिसतं तेच रूप त्या पदार्थाचं स्वरूप असतं. सूक्ष्मत्वाचा जो विचार चालू आहे तो त्याच अनुषंगाने, त्याच दृष्टीनं थोडंसं बोलतो. मानवी विचार प्रवाह नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्यांदा माणसाला स्थूल कळावं लागतं आणि त्याच्यातून मनुष्य जसा 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 मोठा होत जातो, त्या त्या विषयातला तज्ञ होत जातो, तसं तसं त्या त्या विषयातली सूक्ष्मता त्याला लक्षात यायला लागते. पण अगदीच पहिल्याच वर्षाला तुम्ही 12वीचं गणित शिकवा असं म्हटलं तर बालवाडीत 12वीचं गणित शिकवता येत नाही. पहिल्या वर्गामध्ये त्याला 2 + 2 = 4, 2 × 2 = 4, 3 × 3 = 9 अशाच पद्धतीनं पाढेपाठ करून घ्यावे लागतात. त्याला आधी बेरीजच शिकवावी लागते, वजाबाकी शिकवावी लागते, गुणाकार भागाकार हे प्रारंभाला शिकवावं लागतं. मग हळूहळू हळूहळू त्या गणित विषयातलं तज्ञ तो होत गेला. हळूहळू वरच्या वर्गात गेला, कर्तृत्वानं शिक्षकानं ढकलता. जर तो असा पुढच्या वर्गामध्ये जात राहिला तर मग मात्र त्याला हळूहळू सूक्ष्मता बुद्धीला प्राप्त होते आणि मग जसा जसा तो पुढच्या वर्गात जाईल तसं तसं त्याला स्थूल रूपानं विचार करायची फार गरज राहत नाही, फार संधी मिळत नाही. मग तो सरळ 3 × 3, मग परत तो 12वीत गेल्यानंतरही 3 × 3 म्हणजे मांडून बघत नाही किंवा पाडा म्हणून बघत नाही. 3 × 3, 3 × 6, 3 × 9 असं तो 12वीत गेल्यानंतर म्हणत नाही. तो 12वीमध्ये ते गृहीत धरून पुढे चालत असतो. स्थूल रूपाला गृहीत जिथं धरता येतं तिथं सूक्ष्मता राहत असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने विचार करावा लागतो. पहिलंच वर्ष चातुर्मासाला येऊन बसला, पहिलंच वर्ष आहे, आत्ता कुठं त्याला हरिपाठ नुकता पाठ झालाय, त्याला काहीतरी श्रवण करायचंय, त्याला काहीतरी ऐकायचंय, त्याला काहीतरी ग्रंथ सोडवण्याची इच्छा आहे. असा एखादा विद्यार्थी, असा एखादा साधक जर पंढरपूरला पहिल्याच चातुर्मासाला आला आणि चातुर्मास सुरू झाल्याबरोबर त्याला जर सांगितलं बस तुला अद्वैत सिद्धी सांगतो तर त्याला चालत नसतं. हे अद्वैत सिद्धीसारखे ग्रंथ, विवरण प्रमेयासारखे ग्रंथ हे एकदम सांगायचे ग्रंथ नाही. पहिल्यांदा त्याच्याकडून गीता पाठ करून घ्या. पहिल्यांदा त्याला अगदी पहिल्यांदा भांडारकरांचं पहिलं दुसरं पुस्तक, पहिलं दुसरंही नाही, पहिलंच पुस्तक सोडवून घ्या. त्याला जोडाक्षर म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगा. व्याकरणाचे नियम म्हणजे काय असतात ते सांगा. विष्णू सहस्त्रनाम पाठ करून घ्या, अभंग पाठ करून घ्या. रोज त्याला भजनाला बसवता आलं पाहिजे, रोज तो भजनाला बसला पाहिजे. हे हळूहळू हळूहळू जशी सवय लागत जाते तसं त्या भजनातून प्राप्त होणारा आनंद, भजनातून अभंगात कळणारे शब्द आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने जसा त्याचा विचार प्रवाह सुरू होतो
मग तसं तसं हळूहळू त्याला मग पहिल्यांदा तुम्हाला काय विचारसागर सांगायचे सांगा, मग काय त्याला तत्वानुसंधानसार सांगायचे सांगा, मग हळूहळू प्रक्रिया त्याला कळायला लागली, थोडं काहीतरी आहे हे कळायला लागलं. काय बाबा हे रज्जू काय, सर्प काय, हे कशा करता सांगितलेलं असतं, हे शिंपलीवर चांदीच का भासतं नेहमी, दोरीवर सापच का भासतो, दोरीवर दुसरं काहीच का भासत नाही, हे जसं त्याला कळायला लागतं ना, मग हळूहळू तो प्रक्रियेकडे प्रवृत्त होतो. आणि प्रक्रियेकडे प्रवृत्त झाला की मग त्याला वृत्ती प्रभाकर सांगा, मग त्याला हळूहळू पंचदशी शिकवा, मग त्याचे भाष्य ग्रंथ सुरू करा. नंतर हळूहळू, कारण हे सगळे ग्रंथ आपल्याला परमात्मा स्वरूपाची सूक्ष्मता सांगणारे जर ग्रंथ आहेत, तर ती सूक्ष्मता आपल्याला पहिल्या दिवशी सांगता येणार नाही. म्हणून मानवी विचाराचा प्रवाह हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवाहित होणारा असतो. हा जगाचा सगळ्यांचा नियम आहे, सगळीकडे आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबा याच्या बाबतीत जे बोलतात ते ज्ञानोबांनी दृष्टांतानं आपल्याला फार चांगलं सूचित केलेलं आहे. याला अरुंधती दर्शन न्याय किंवा शाखा चंद्र न्याय असं म्हणतात बरं का. या न्यायाच्या भाषेमध्ये शाखा चंद्र न्याय किंवा अरुंधती दर्शन न्याय असं म्हटलं जातं. काय शाखा चंद्र न्याय काय आहे, ज्ञानोबांनी हा न्याय आपल्याला सांगितला. आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे येण्याची माणसाची विचार प्रवृत्ती कशी असते याचा विचार ज्ञानोबांनी आपल्याला बोलून दाखवला. लक्षात घ्या थोडासा त्याचा विचार, अगदी थोडं सांगणार आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे कसा येतो, ज्ञानोबांनी त्याला त्याच्याकरता शाखा चंद्र न्याय असा सांगितला. प्रतिपदेचा चंद्र, प्रतिपदेचा कोणती प्रतिपदा, वद्य प्रतिपदा नाही, शुद्ध प्रतिपदा. शुद्ध प्रतिपदा, प्रतिपदा म्हणलं की बहुधा आपल्याकडे शुद्ध असं गृहीत धरलं जातं. आणि तो शुद्ध प्रतिपदा म्हणजे अमावस्येनंतरचा दुसरा दिवस. अमावस्येला आकाशामध्ये चंद्र दिसतो का, दिसत नाही. मग प्रतिपदेला त्या चंद्राची एकच कोरी येते, एक बारीक एक रेषा आकाशामध्ये उमटते. द्वितीयेला अजून ती थोडी ठळक होते, तृतीयेला अजून एक कला वाढते, चतुर्थीला अजून एक कला वाढते. असं करत 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 चतुर्दशीला जवळजवळ पूर्णतेपर्यंत जाते आणि पौर्णिमेला तो चंद्र पूर्ण गोलाकार आपल्याला दिसायला लागतो. हे होतं की नाही. मग पाडव्याला म्हणजे प्रतिपदेला पहिल्या दिवशी जी चंद्रकोर आकाशामध्ये उमटते ती अत्यंत सूक्ष्म असते. एक बारीक रेखा असते, एक बारीक अशी रेष असते, एकच कला, ती सामान्य डोळ्याला दिसत नाही. मग कुणीतरी एखादा मनुष्य वरून बघतो, अरे काय सुंदर त्याच्या डोळ्याला दिसली, आणि तो घरात येऊन सांगतो काय चंद्र आज उगवलाय, काय सुंदर दिसतो, एकच कोर आहे, एक बारीक कोर आहे, किती सुंदर किती सुंदर. तो जेव्हा त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतो तेव्हा घरातल्या बाकीच्या लोकांना असं वाटायला लागतं की अरे आपण हा चंद्र बघून आला पाहिजे. मग काही घरातले लोक, कुणी मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, बायको म्हणा, कुणी आई म्हणा, वडील म्हणा, गच्चीवर जातात, बघतात, त्यांना चंद्र दिसत नाही, कारण ती रेषा तितकी बारीक असते, पटकन दिसत नाही. दिसत नाही म्हटल्यानंतर प्रतिपदा किंवा द्वितीया, प्रतिपदा शब्द जरी वापरलेला असला तरी बऱ्याच वेळेला द्वितीयेचा चंद्र गृहीत धरला जातो बरं का. शास्त्रदृष्टीनं प्रतिपदेचा चंद्र गृहीत धरला जात नाही, द्वितीयेचा, कारण तो डोळ्याला दिसायला लागतो तिथपासून, द्वितीयेपासून. म्हणून त्या अर्थाने ती भूमिका घेतलेली आहे. काही जरी असलं तरी घरातले लोक गच्चीवर जातात, बघतात, त्यांना ती रेषा दिसत नाही, तो चंद्र दिसत नाही, आणि मग ते येऊन सांगतात अरे कुठे आहे चंद्र, सुंदर 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 म्हणून त्याचं वर्णन केलं. आम्ही गच्चीवर जाऊन बघून आलो, तिथं काही चंद्र आम्हाला दिसला नाही. नाव नाही कसा, मी बघून आलोय ना, आज प्रतिपदा आहे, चंद्र असणार नक्की, आकाश निरभ्र आहे, काही पावसाळी वातावरण नाही, काही नाही, चंद्र दिसायला पाहिजे. मग तो ते म्हणाले आम्हाला दिसला नाही, दाखव बरं. तो पुन्हा सगळ्यांना घेऊन गच्चीवर येतो आणि गच्चीवर येऊन सांगतो तो काय समोर दिसतोय चंद्र. आणि मग बाकीचे म्हणतात आम्हाला कसा दिसत नाही रे बाबा, तुला काय दिव्य दृष्टी प्राप्त झाली का, काय झालं काय, तुला कसा चंद्र दिसला, आम्हाला का दिसत नाही. तो म्हणतो मग दिसत नाही ना तुम्हाला, थांबा बाजूला, मी तुम्हाला एक सांगतो, ते समोरचं झाड दिसतंय का तुम्हाला, झाड दिसतं का. ते म्हणाले हा दिसतं. त्या झाडाला अशी डावीकडे फांदी फुटली बघा, दिसते का, हा दिसली. त्या फांदीला वर एक अशी मोठी फांदी फुटली, हा दिसली. त्या फांदीला अशी वर एक डहाळी आली बघा, वर तुरा आल्यासारखी एक डहाळी आली, हा दिसली. त्याच्या थोडं वर बघा, ते म्हणतात हा आत्ता दिसला. दाखवायचं काय होतं, चंद्र. काय दाखवायचा होता, चंद्र दाखवायचा होता. आणि पहिल्यांदा दाखवलं काय, स्थूल रूपानं पहिल्यांदा दाखवलं तर वृक्ष दाखवला, मोठं झाड दाखवलं. त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारी त्याला फुटलेली फांदी नंतर दाखवली. त्या फांदीपेक्षा सूक्ष्म असणारी त्या फांदीला फुटलेली फांदी दाखवली. आणि त्याही फांदीपेक्षा सूक्ष्म असणारी डहाळी ही दाखवली. आणि त्या डहाळीपेक्षा सूक्ष्म असणारा चंद्र त्या डहाळीच्या सानिध्यात असल्यामुळे आपल्याला दिसला. झालं की नाही. हे ज्ञानोबा सांगतात पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दालावया शाखा. ज्ञानोबा सांगतात की पाडव्याची चंद्ररेखा आहे
प्रतिपदेचा बारीक चंद्र आहे ती दाखवण्याकरता पहिल्यांदा काय दाखवावं लागतं? निवृत्ती दावावया शाखा. पहिल्यांदा ज्ञानोबा म्हणतात ती फांदी दाखवा, झाड दाखवा, फांदीला फुटलेली फांदी दाखवा, डहाळी दाखवा, कदाचित त्याला लागलेलं फुल दाखवा आणि फुलाच्या वर असणारी चंद्रकोर नंतर दाखवा. सूक्ष्म प्रवाह हा स्थूलाचं ग्रहण केल्याशिवाय जर निर्माण होत नसेल तर मानवी जीवनाचा विचार प्रवाह हा नेहमी परमात्म्या स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा असतो. हा एक नियम आता डोळ्यासमोर धरून तुकोबारायांनी या अभंगामध्ये ज्या पद्धतीनं विचाराची रचना केली, भगवंताच्या वर्णनाची जी रचना केली त्या रचनेचा विचार करा. मी आपल्याला काय सांगितलं? मी या अभंगाचे 2 विभाग करतोय. पहिल्या 3 चरणाचा एक विभाग आहे आणि शेवटच्या एका चरणाचा दुसरा विभाग आहे असं मी बोललो ना. तर त्या अनुषंगाने आपण विचार करा. ज्ञानोबारायांनी काय केलं? एकदम आम्हाला ज्ञानोबारायांना या अभंगामधून परमात्म्याचा परिचय करून द्यायचा आहे, परमात्म्याचा परिचय सांगायचा आहे. हा कोण परमात्मा आहे, काय येतो, दिसायला कसा आहे, काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे ज्ञानोबारायांना जर सांगायचं असेल तर ज्ञानोबाराय आम्हाला तो परिचय करून देताना ज्या वेगवेगळ्या अंगानं परिचय करून देतात त्याच्यातला हा पहिला विचार मी आपल्याला सांगतोय. त्यामुळे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी मानवी विचारधारा या तुकोबारायांना माहिती असल्यामुळे तुकोबारायांनी या अभंगामध्ये काय केलं? पहिल्या 3 चरणामध्ये परमात्म्याचं स्थूल रूपानं वर्णन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये त्याच परमात्म्याचं सूक्ष्म रूपानं वर्णन आहे. विठ्ठला वर्णन आपण बघा. पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल रूपानं वर्णन आहे, शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं वर्णन आहे. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला काय काय दाखवलं? पहिल्यांदा तुकोबाराय म्हणतात त्याचं ध्यान तुम्हाला बघायचंय ना, ते सुंदर आहे असं मी म्हणतो ना, मग एकदम तो तुम्हाला दिसणार नाही. मग पहिल्यांदा त्याच्या पायाखालची वीट बघा बाबा, कारण वीट आपल्याला माहितीये, कारण दगड दगडाला जेवढ्या लवकर ओळखू शकतो जेवढं दुसरं कोणी ओळखणार नाही ना. त्यामुळे तुकोबारायांनी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं वीट बघा, पायाखालची वीट बघा, दिसली का? हा दिसली. मग त्या विटेवर उभे असलेले पाऊल ते दिसले, ते रूप दिसलं तुम्हाला? हा दिसलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बर, थोडं वर या, करकटावरी ठेवून या. आता त्याच्या कमरेवरचे हात बघा. का? कारण हात जर त्यांनी कमरेवर ठेवले नसते तर ते बाहेर आले नसते आणि बाहेर आले नसते तर ते मानवी डोळ्याला दिसले नसते. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं त्याच्या कमरेवरचे हात बघा. हे विटेपेक्षा आता सूक्ष्म झालं कारण ते शरीराशी संबंधित आहे, शरीराशी संबंधित आहे. मग कमरेवरचे हात तुम्ही बघितले. मग आता त्याच्या गळ्यातला तुळशी हार बघा बरं, दिसतो तुम्हाला? हा दिसतो ना. केवढा मोठा तुळशी हार घातला, मोठाच्या मोठा तुळशीचा हार आहे, तुळशीची कंठी आहे गळ्यामध्ये. वा, दिसला आम्हाला, दिसला ना तुळशी हार. बर, आता त्याच्या अंगावरचं हे बघा, पितांबर बघा, किती सुंदर पितांबर आहे त्याचा. पितांबर सुंदर आहे. दिसला रंग? पिवळा पितांबर कैसा गगरी झळकला. दिसला ना पितांबर? दिसला आम्हाला, दिसला बाबा, दिसला ना. मग आता अजून थोडं पुढे चला. आता त्याच्या कानातलं बघा, ते त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. पितांबर मोठं आहे, ते 9 हाताचं आहे. आता कानातलं जे मकर कुंडल आहेत ना ते अगदी सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. मग मकर कुंडले तळपती श्रवणी, त्याच्या कानामध्ये तळपणारे मकर कुंडल दिसले का? हा दिसले. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं आता त्याच्या कंठाकडे बघा, त्याच्या छातीकडे बघा. कंठी कौस्तुभमणी विराजित, तो त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्यामुळे तो कंठावर डोलणारा कौस्तुभमणी तो बघा, दिसला. आता ज्या हृदयावर तो कौस्तुभमणी तुम्हाला दिसतोय ना त्या हृदयावर तुमचं ध्यान केंद्रित करा आणि त्या कौस्तुभमण्याच्या आत जाऊन बघा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे सूक्ष्म आहे. विठ्ठला परमात्मा बघा, सुख आहे, सूक्ष्म आहे. कालच आपण बोललो त्या संबंधामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुख दुःख आहे, साक्षी भाष्य आहे. ते सामान्य इंद्रियांनी आपल्याला कळत नाही. इंद्रियांनी जर सुख दुःखाचा बोध झाला असता तर शरीर संपण्यातच माणसाला मोक्ष मिळाला असता, पण असं होत नाही. ज्ञानेंद्रिय आम्हाला ज्या पद्धतीनं ज्ञान करून देतात ते ज्ञान हे प्रमाज्ञान जरी असलं तरी ते स्थूल रूपानं असतं, ते सूक्ष्म नसतं. म्हणून वस्तू सूक्ष्मत्वानं कळणं, काल आपण शेवटी जे बोलत होतो ज्ञानेश्वरीचा तोच विचार आपण करा. वस्तू
सूक्ष्मत्वानं कळणं म्हणजे त्या वस्तूचा आकार कळणं हे नाहीये. आकार कळणं हे स्थूल आहे. त्या वस्तू तत्त वस्तू उपहित चैतन्य कळणं हे त्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि त्याचा उपहितत्व धर्म बाधित झाल्यानंतर निरुपाधिक आणि निरुपहित चैतन्य केवळ रूपानं कळणं हे अत्यंत सूक्ष्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात तेच माझं सुख आहे. विठ्ठला आपल्याला पहिल्यांदा स्थूलाकडून सुरू केलं आणि सूक्ष्माकडे आणून तुकोबारायांनी आपल्याला थांबवलं. हा तुकोबारायांनी आपल्या विचाराची दिशा ओळखून परमात्म्याचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न केला की तुकाराम महाराजांची एक मांडणी झाली. एक पद्धतीने या अभंगाचा असा विचार आपल्याला करता येतो. दुसरा एक विचार जर आपल्याला करायचा झाला तर याच पद्धतीनं करा. पहिल्या 3 चरणाचा एक विभाग करा आणि शेवटच्या चरणाचा दुसरा विभाग करा. या 2 विभागातून तुकाराम महाराजांना काय सूचित करायचंय? संपूर्ण अभंग परमात्म्याचा परिचय करून देणारा आहे. परिचय करून देताना कसा करून द्यावा, ओळख करून देताना, ओळख करून घेताना ती कशी करून घ्यावी याचाही विचार आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलेला आहे. त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. वस्तूचं ओळखणं, वस्तू आम्हाला कळणं म्हणजे डोळ्याला दिसणं नाही. मग कशावरून ती वस्तू कळून घ्यायची असते, त्या वस्तूचा परिचय कसा होतो हे सांगताना आपल्याला न्यायाने सांगितलं. वेदांतामध्ये सर्व परिचित असं हे प्रमाण आहे. आपल्याला शास्त्राने असं सांगितलं नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. आपल्याला न्यायाने असं सांगितलं की आपल्याला ही वस्तू आहे एवढं सांगण्याने वस्तू कळत नाही. मग वस्तूचा परिचय कसा होतो? लक्षण प्रमाणाभ्याम. ती लक्षणाने कळते आणि ती प्रमाणाने कळते. लक्षण आणि प्रमाणाने वस्तूचा परिचय आपल्याला होतो, वस्तूची सिद्धी आपल्याला करता येते. आता परमात्म्याचा परिचय आपल्याला करून द्यायचा असेल तर त्याच्याकरता तुकाराम महाराजांना काहीतरी बघावं लागेल. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये परमात्म्याची लक्षणं सांगितली. लक्षणाचा विचार करताना लक्षणं 2 प्रकारची असतात. एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण. नेहमी सांगितला जाणारा विषय, रमायचं कारण नाही. उदाहरण द्यायचं पुढे जायचंय. मला अभंगाकडे येऊन पटकन आपल्याला तो अभंग असा मांडला एवढं सांगितलं की माझं अर्ध काम झालंय. 2 पद्धतीनं लक्षणाचा विचार शास्त्राने केला. एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. काय फरक आहे बाबा? लक्षण लक्ष्याचा परिचय करून दिल्यानंतर लक्षापासून बाजूला राहतं ते तटस्थ लक्षण असतं आणि लक्षण लक्ष्याचा परिचय करून दिल्यानंतर लक्ष्याशी एकरूप होतं ते स्वरूप लक्षण असतं. विठ्ठला मी काही शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगत नाही, सोपं सांगतोय. मी लक्षणाचंही लक्षण सांगत नाही. आपल्याला लक्षणाचं असाधारण धर्म लक्षण हा हे लक्षणाचंही लक्षण आहे. त्यामुळे तिकडे आपल्याला जायचंच नाही. सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. काय आहे? लक्षण लक्ष्याचा परिचय करून देतं आणि स्वतः मात्र लक्ष्यापासून बाजूला राहतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणा. आणि लक्षण लक्ष्याचा परिचय करून देतं पण परिचय झाल्यानंतर ते लक्षण त्या लक्ष्याशी एकरूप होऊन जातं, त्याला स्वरूप लक्षण म्हणा. इतकं सोपं लक्षात ठेवा. त्याच्या शास्त्रीय परिभाषेमध्ये गुंतूच नका. आता मी आपल्याला उदाहरण सांगतो याच्याकरता. नेहमी वेदांतात सांगितलं जाणारं प्रसिद्ध उदाहरण आहे. तेच उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणतात याचाही विचार आपण करा. आपण तटस्थ लक्षणाचा विचार केला तर तटस्थ लक्षण काय? लक्ष्याचा परिचय करून देणारं लक्षण, लक्ष्याला वेगळं दाखवणारं लक्षण आणि वेगळं दाखवून झाल्यानंतर आपण मात्र त्याहीपेक्षा वेगळं राहणारं लक्षण ते तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण म्हणजे लक्ष्याशी एकरूप होणारं लक्षण. परिचय करून देतं पण एकरूप होतं. आता उदाहरण सांगतो ऐका. काय झालं? एका माणसाला दुसऱ्या एका माणसाचा पत्ता पाहिजे होता. ते घर शोधायचं होतं म्हणून त्याने एका कागदावर तो पत्ता लिहून घेतला आणि पत्ता शोधत 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 ते घर ज्या गल्लीमध्ये होतं त्या गल्लीपर्यंत येऊन थांबला. आता गल्लीत कुठंतरी घर आहे एवढंच त्याला कळालं होतं. गल्लीतलं नेमकं कोणतं घर आहे, घराचा क्रमांक काय, घर कसं दिसतं याबद्दल त्याला काहीही ज्ञात नव्हतं. या गल्लीत घर आहे एवढंच त्याला माहिती होतं. तो गल्लीच्या तोंडाशी आला. हातामध्ये कागद आहे, माणसाचं नाव लिहिलेलं आहे, सामान्यत्वानं पत्ता लिहिलेला आहे. येऊन आला. आल्यानंतर त्या गल्लीच्या तोंडाशी आता गल्लीत कुठलं घर आहे कोणाला माहिती, विचारलं पाहिजे कोणाला तरी. म्हणून बघितलं तर गल्लीच्या तोंडाशी काही लोक बसलेले होते. बरं का? गल्लीच्या अगदी तोंडाला. त्याच गावात बसलेले असतात असं नाही, जवळजवळ गावात गल्लीच्या तोंडाला लोक बसलेले असतात. काय करतात? बसून दिवस जाणे. काही नसतं, काही नसतं. उगी याला हास त्याला हास, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, काही नाही. कधीही या ते तिथंच असतात. तुम्ही कधीच जा दिवसात
त्याने ते बघितलं, त्यातल्या एका माणसाला विचारलं, अहो अमक्या अमक्या माणसाचं घर सांगावं. घर सांगा म्हटल्याबरोबर त्याने सांगितलं, हे काय समोर घर आहे? अहो नीट सांगा मला, मी नीट विचारतोय तुम्हाला, दिसत नाही काय समोर घर आहे? त्याने हात केला, बाजूला झाला. तो जरा खचित झाला, नीट माणूस बोलत नाही म्हणजे काय? तेवढ्या तिकडून एक जण येत होता, त्याला विचारलं, अमक्या अमक्या माणसाचं घर मला पाहिजे. यांना विचारलं तर अंगावर डाफरतात, अंगावर येतात. कशा करता मी त्यांना विचारलं असं झालं? तो म्हणाला, सकाळच्या वेळेला तुम्ही त्यांच्या नादाला लागले कशाला? सकाळच्या वेळेला हे नादाला लागण्याच्या योग्यतेचे नसतात. कशा त्यांना विचारायला गेला, तुम्हाला काय पाहिजे? आमच्या माणसाचं घर पाहिजे. चला मी दाखवतो तुम्हाला. त्या पा समोरचं घर दिसतंय ना? तो म्हणाला, समोर 4-5 घर आहेत, कोणतं घर तुम्ही दाखवताय, कसं करणार? त्यांनी सांगितलं, ते नाही, समोर वर कावळा बसलाय बघा, ते घर आहे ना, ते घर त्यांचं. आता कावळा बसला ते घर त्यांचं. घराचं ज्ञान झालं की नाही? घराचा बोध झाला की नाही? कावळा बसलेलं घर, कावळा बसलेलं या लक्षणाने त्या घराला वेगळं काढलं की नाही? लक्षाला वेगळं काढलं की नाही? काढलं. आता कावळा बसलेलं घर हे डोक्यात ठेवून निघाला. हा चालत जायला लागला, तेवढ्यात तो कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर बसला. कोण? कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर बसला. आता यांनी कोणत्या घरात जावं? कारण हे लक्षण काय केलंय? कावळा बसलेलं घर हे घर त्यांचं, हे लक्षण केलं ना. मग कावळा उडाला, दुसऱ्या घरावर बसला. तो म्हणाला, मग हे घर असेल. मग हाही दिव्यच असावा बहुधा बुद्धीनं. त्यामुळे तो म्हणाला, कावळ्याच्या मागे गेलं पाहिजे, म्हणून तो कावळ्याच्या मागे गेला. तेवढ्याच कावळा उडाला, अजून तिसऱ्या घरावर बसला. तो तिथं जाईपर्यंत उडाला. आता दिवसभर हा कावळ्याच्या मागे फिरला, पण घर सापडलं नाही. पुन्हा संध्याकाळी कावळा कुठेतरी निघून गेला आणि हा शोधत 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 पुन्हा त्याच गल्लीच्या तोंडाशी आला. त्याच गल्लीच्या. आता पुन्हा याच गल्लीत घर आहे. कोणतं घर आहे कळलंच नाही. कावळा बसलेलं घर, कावळा तर उडत राहिला. आम्ही शोधत राहिलो, घर सापडलं नाही. पुन्हा त्याच गल्लीच्या तोंडाशी आला. हे सकाळी बसलेले अजून तिथंच होते. हे घरी जात नसतात, हे लोक घरी जात नाही. या लोकांचं तेवढंच असतं, तेवढ्यासाठीच ते तिथं आलेले असतात. म्हणजे त्यांचा जन्माला येण्याचा हेतूच हा असतो. एवढ्या आम्ही वैकुंठवासी, आम्ही याची कारण अशी, एवढ्याच करता यांचा अवतार, एवढ्याच करता हे तिथं आलेले, एवढ्याच करता तिथं बसलेले, ते तिथंच असतात. ते आले तर त्यांनी पुन्हा विचारलं, अहो अमक्या अमक्या माणसं. मग मात्र तो माणूस अहो तुम्हाला सांगितलं ना सकाळी कावळा बसलेला. अजून तो म्हणाला, अहो तुम्ही म्हणाला कावळा बसलेलं घर, मी दिवसभर कावळ्याच्या मागे फिरलो, मला कळलं नाही हे काय कोणतं घर ते. तिथं एक शहाणा मनुष्य तिथं येऊन बसला होता. शहाणा असूनही यांच्यात कसा बसला येऊ जाणे, परंतु शहाणा होता. त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, अमक्या अमक्या माणसाचं घर पाहिजे. त्यांनी सांगितलं, या मी तुम्हाला दाखवतो. काय? हे पहा, हे समोर निळ्या रंगाचा दरवाजा आहे ना, ते त्यांचं घर. संपलं. आता हा मनुष्य जाईपर्यंत निळा रंग उडेल का? नाही. निळ्या रंगाचा दरवाजा हे त्या घराचं लक्षण झालं, पण तो दरवाजा त्या घराशी अभिन्नत्वाला प्राप्त झालेला आहे ना. अभिन्न आहे ना, तो रंग त्या दाराचा अभिन्नत्वाला प्राप्त झालेला आहे ना. त्यामुळं त्या निळ्या रंगाने त्या घराचा परिचय करून दिलेला असला तरी सुद्धा त्या घराशी एकरूप झाला, म्हणून याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण अशा दोन पद्धतीच्या लक्षणाने आपल्याला वस्तूचा परिचय करून जर घ्यायचा असेल तर तुकोबाराने या अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये सगळी तटस्थ लक्षणं सांगितली आहेत. शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण आहे. विठ्ठला पटपट सांगत जातो काय काय आहे, कसं कसं आहे त्याचा विचार करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता विटेवर उभा असणारा देव, कमरेवर हात ठेवून उभा असणारा देव, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे असा देव, ज्याने पितांबर धारण केलेला आहे असा देव, ज्याच्या कानामध्ये काय मकर कुंडल आहे असा देव, ज्याच्या कंठामध्ये कौस्तुभमणी आहे असा देव. ही झाली सगळी तटस्थ लक्षण. का तटस्थ म्हणा याला? कारण त्याचं असं आहे की या सगळ्या लक्षणांनी जरी देव कळाला असला तरी ही सगळी लक्षणं त्या देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालेली नाही. स्वरूपाला प्राप्त झालेली नाही. देवाचं अभिन्न अंग ते ठरलेलं नाही. आपण एक 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 विचार करा ना. परमात्मा कोण आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. विटेवर असणारा देव. आता परमात्मा कायम विटेवरच आहे का? वीट सोडून तो कधी हल्लाच नाही का? मला सांगा. रामावतारामध्ये वीट होती काय बरोबर? नरसिंह अवतारामध्ये वीट होती काय बरोबर? परशुराम अवतारामध्ये वीट होती काय? वराह अवतार, कूर्म अवतार, मत्स्य अवतार झाला, याच्यामध्ये वीट घेऊनच बरोबर होते काय? कोणत्या अवतारामध्ये वीट होती सांगा ना? वामन अवतारात होती नाही ना? कुठल्या अवतारामध्ये वीट आहे?
कृष्ण अवतारात तरी सगळीकडे वीट बरोबर आहे काय? नाही ना. म्हणजे हा परमात्मा विटेला सोडूनही कधी कधी राहत असेल की नाही? अहो जनाबाईंच्या घरी दळायला मदत करायला परमात्मा गेले, विटेवर उभं राहून दळले असतील काय? अहो दळायला खाली बसावं लागतं. दळायला विटेवर उभं राहून कसं दळता येईल? उभ्या आता मिक्सरवर उभ्या होतं ते, पण दळायचं असेल, जनाबाईच्या काळामध्ये मिक्सर नव्हता, हे जनाबाईंचं भाग्य थोड, त्यामुळे त्यांच्या काळामध्ये मिक्सर नव्हता. पण आता दळायचं, जात्यावर दळायचं म्हणजे बसावं लागतं की नाही? बसावं लागतं. व्यवस्थित त्याला मांडी फुकून बसावं लागतं. त्याच्यातली एक मांडी दुमडून घ्यावी लागते, एक पाय पूर्ण पसरावा लागतो आणि मग त्याला एक हात मागे घेऊन पूर्ण व्यवस्थित दळावं लागतं. तर त्याला आता दळणंच माहित नाही, कारण जातच राहिलं नाही. जात हा विषयच राहिला नाही. आता जात राहिलं असं म्हणतात वाजवले लोक, जात गेलं म्हणतात, जात्याचं काही राहिलं नाही. आता त्यामुळे ते दळायचं. आता जनाबाईला दळायला मदत करायला भगवान गेले असतील, विटेवर उभं राहून दळले असतील का? ज्ञानोबारांची भिंत ओढायला गेले असतील, विटेवर उभं राहून भिंत ओढली असेल का? नामदेवरायांकडे दिवाळीला गेले, काही विटेवर उभं राहूनच गेले का नामदेवरायांना विटेवर उभं करून गेले? नामदेवरायांना विटेवर उभं करून भगवान गेले. म्हणजे विटेवर उभा असणारा देव हे या देवाचं लक्षण जरी झालं तरी ते त्या परमात्म्याचं कायमचं लक्षण होतं असं नाही. कावळा बसलेलं घर हे त्या घराचं लक्षण झालं तर कावळा कायम त्या घरावर बसलेला आहे का? असं होत नाही ना. तसं वीट कायम परमात्म्याची नाही. याच्याकरता विटेला जर बाजूला करता येत असेल तर उभे विटेवरी हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण होत नाही, तटस्थ लक्षण होतं. आता करकटावरील ठेवून या तसंच आहे. जनाबाईला दळायला मदत करायला गेले, काही कमरेवर हात ठेवून दळले असेल? नाही. कमरेवर हात ठेवून दळता कसे येईल? ते जर दोनच हाताचे तर त्याला कमरेवरचे हात त्या परमात्म्याला काढावे लागले आणि मग मदत करावी लागली तरच ते जमलं. म्हणजे कमरेवर कायम देवाचे हात आहेत असं नाही. आपण रामाची मूर्ती बघितली तर कमरेवर हात आहेत का? राधाकृष्णाची मूर्ती बघितली तर कमरेवर हात आहेत का? आपण कोणती मूर्ती, मारुतीरायाची मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे का? नाही ना. म्हणजे कमरेवर हात ठेवून उभं असणं हेही त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण नाही, कारण प्रत्येक अवतारामध्ये परमात्म्याने हे केलं नाही. तसाच विचार सगळ्या बाबतीत करा. तुळशी हार गळा, आता परमात्म्याने तुळशी हार धारण केला. हे तुळशी हार धारण केला हे जे वर्णन केलं गेलं, हा तुळशी हार कायमच देवाच्या गळ्यात आहे. कायम. बाकीचं जाऊ द्या, असेल नसेल जाऊ द्या, निदान आंघोळीला जाताना तरी काढून ठेवत असतील का? तेवढ्या पुरतं का होईना, ज्या तुळशी हाराने परमात्म्याचं लक्षण केलं गेलं तो तुळशी हार आंघोळीला जाताना तरी, बरं बाकीचाही जाऊ द्या, आंघोळीला जातानाही ठेवला मान्य. अजूनही आपण विचार करू, आंघोळीला जाताना भगवंतानी ठेवला असेल, निदान झोपायला जाताना तरी, निदान झोपायला जाताना का अंगाखाली हार आला तर तसेच देव झोपणार आहे, काढून ठेवावाच लागत असेल की नाही? काय असतं देवाची शेजारती झाल्यानंतर काय असतं देवाच्या अंगावर सांगा ना? एक शाल त्रिकोणी करून पांघरली जाते, बस झालं. देवाच्या अंगावर एवढंच असतं, काही बाकीचं ठेवायचं कारण नाही, काही नाही. मग आता हे काय आहे याचा विचार जर केला तर हे सगळं देवाने बाजूला काढून टाकलेलं आहे. पितांबर. आता हे देव तुळशी हार गळा, कासे, पितांबर. हा पितांबर देवाच्या अंगावर कायमच आहे असा काही दावा करता काय? दावा करता येत नाही ना. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये वाळवंटात जेव्हा देव नाचले तेव्हा तो पितांबर कमरेवर राहिला का? हा प्रश्न आहे. हा पितांबर कमरेवर राहिला का? नाही ना. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं, आणि जर सावध केलं नसतं तर देवाला पितांबरा विना काही त्यांना देहभानच नव्हतं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये अंगावर कपडे आहेत नाहीत काही नाही, आठव गेले भावाभाव अशी भगवंताची अवस्था नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये झालेली. अंगावरचा पितांबर नाचता नाचता कधी गळून पडला देवाला कळलं नाही. नामदेवरायांनी सावध केलं नसतं तर उपस्थित सगळ्यांना विश्वरूप दर्शन त्या वेळेला घडलं असतं. पण भगवंताला कबीर महाराजांनी सावध केलं, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणजे पितांबर सुद्धा गळून पडतो, पितांबर सुद्धा त्या देवाला सोडून जातो, वीट सोडून जाते, तुळशीहार सोडून जातो, कमरेवरचे हात परमात्मा काढून ठेवतात. हे सगळं काय आहे आपण कसाही विचार करा. कंठी कौस्तुभमणी, हा कौस्तुभमणी काय कायम देवाच्या गळ्यात आहेच आहे असा दावा आहे का? नाही नाही. ज्ञानोबारांनी चिंतन केलं, मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, खेडोनी कौस्तुभ घेतला हाती. ज्ञानोबाराय म्हणतात मी लक्ष्मीला सुद्धा भक्ता करता बाजूला केलं. नाही नाही. अहो त्या भृगुनीत लाथ मारताना भृगूच्या पायाला आपल्या कंठातला मणी लागू नये याच्याकरता भगवंताने तो बाजूला धरला होता.
मला म्हणे लाथ माझ्या छातीवर मारायची ना, माझ्या छातीवरचा कौस्तुभ मणी जर तुमच्या पायाला लागला तर तुम्हाला त्याची जखम होईल. तो मणी आहे, ते रत्न आहे, त्यामुळे ते तुम्हाला जखम करेल. नको, मारा तुम्ही. मी कंठातला कौस्तुभ मणी बाजूला ठेवतो. लक्ष्मी टावमणी केली परावती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, कौस्तुभ फेडोनी हाती घेतला. म्हणजे गळ्यातून काढून जर परमात्मा त्याला बाजूला ठेवत असतील तर कंठी कौस्तुभ मणी विराजित हे सुद्धा भगवंताचं स्वरूप लक्षण होत नाही. कारण सगळ्या अवतारामध्ये हे सगळं नाही, हे लक्षात घ्या. कौस्तुभ मणी सगळ्या अवतारात नाही, बीट नाही, तुळशी हार सगळ्या अवतारात नाही. भगवंताचा पितांबर तरी काय सगळ्या अवतारात आहे काय? वामन अवतारामध्ये पितांबर होता काय? लंगोट आहे नुसती भगवंताच्या अंगावर वामन अवतारामध्ये. कसला पितांबर आला? पितांबर नव्हता भगवंताच्या अंगावर. अहो त्या भगवान वराह अवतारामध्ये प्रकट झाले, कसला पितांबर आला? कसला मत्स्य अवतारामध्ये कसला पितांबर आला? कूर्म अवतारामध्ये काही कासव पितांबर नेसून येतं काय? मासोळी कधी पितांबर नेसते काय? अहो वराह कधी पितांबर नेसतो काय? पण तेही भगवंताचेच अवतार आहेत ना, तोही परमात्माचा आहे ना. म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराने भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. अवतार कोणताही तुम्ही घ्या, अवतार कोणताही घ्या. नरसिंह अवतार हे सुख आहे. आता नरसिंह अवतार सुख का, हे प्रल्हादाला विचारलं पाहिजे, आपल्याला कळणार नाही एकदम. भगवान कोणत्याही अवतारामध्ये राहू देत, परमात्मा अगदी कूर्म अवतार, मत्स्य अवतार तिथून सुरुवात करा, वराह अवतार तिथून सुरुवात करा, अगदी कृष्ण अवतारापर्यंत या. भगवंताची सुखरूपता कधीही भगवंताला सोडून गेली नाही. भगवंताचं सुख जर भगवंताला सोडून गेलं तर त्याला सुख म्हणण्याचं कारणच नाही. विठ्ठला विचार केला तर पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी भगवंताची तटस्थ लक्षणं सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. रामावतारात परमात्मा सुखच आहे, कृष्ण अवतारात परमात्मा सुखच आहे, परशुराम अवतारात तोच परमात्मा असल्यामुळे त्याची सुखरूपता त्याला सोडून जाणार नाही. म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हे सर्व सुखत्व हे परमात्म्याचं जे लक्षण आहे हे लक्षण मात्र परमात्म्याला कधीही सोडून जात नाही. त्यामुळे शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला भगवंताचं स्वरूप लक्षण सांगितलं. असा परिचय तुकोबारायांनी करून दिला. हा परिचय एक झाला बरं का. हे परमात्म्याचं स्वरूप चिंतनाकरता एक परिचय झाला. अजून एका अंगानं आपल्याला तुकोबारायांनी परमात्म्याचा परिचय करून दिलेला दिसतो, त्याचाही अगदी धावता विचार करतो. या सगळ्या वर्णनातून तुकोबारायांनी जे पांडुरंगाचं रूप आपल्यासमोर उभं केलं ना, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, हे काय आहे? या प्रत्येक गोष्टीमध्ये तुकोबारायांनी नुसता देव सांगितला नाही, या भगवंताचा स्वभावही सांगितलेला आहे. विठ्ठला नुसतं चाललंय माझं चालू द्या, विठ्ठल विठ्ठल तेवढं चाललं. आता इलाजच नाही, त्याला वेळ आपल्या हातात कमी आहे. थोडं सांगत चालतो. उभे विटेवरी परमात्मा विटेवर उभा आहे. हे पुंडलिकरायाने दिलेल्या विटेवर परमात्मा उभा आहे हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण विटेवर उभं राहण्यामध्ये भगवंताचा स्वभाव कसा प्रकट होतो हे आपल्याला शोधलं पाहिजे की नाही. याच्यात भगवंताचा स्वभाव आहे. एखाद्या व्यक्तीचा परिचय करून घेताना काळी टोपी घातलेला, पटका बांधलेला, अमक्या रंगाचा, तमक्या वर्णाचा, असा तसा, पायात चप्पल घातलेला, न घातलेला, काही परिचय होईल. तसा व्यक्तीचा परिचय करून देताना स्वभावाचाही परिचय होतो की नाही. अहो फार जवळ जाऊ नका बरं, रागीट माणूस आहे, माणूस म्हणतो की नाही. अहो फार प्रेमळ माणूस आहे, हो जिव्हाळ्याचा माणूस आहे, तुम्ही कधी अर्ध्या रात्री त्याच्याकडे जा, प्रेमानं तुम्हाला मदत करेल, स्वभाव सांगितला जातो की नाही. तसं भगवंताचा सुद्धा स्वभाव या प्रत्येक गोष्टीतून तुकोबारायांनी व्यक्त केलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. परमात्मा विटेवर उभे आहेत. आता विटेवर उभं राहण्यामध्ये देवाचा काय स्वभाव आहे, देवाचा स्वभाव लक्षात घ्या. तुकोबारायांनी देवाचं चिंतन या अभंगामध्ये ज्या पद्धतीने केलंय त्याचा शोध घेतला म्हणजे आपल्याला त्याही अर्थानं संगती लावता येते. काय आहे? विटेवर देव उभे. आता विटेवर उभे म्हणजे काय? हा परमात्मा त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आहे. याची द्वारका नगरी सोन्याची आहे, याची अयोध्या नगरी अलौकिक आहे, याची कोणतीच नगरी सामान्य नाही, हे लक्षात घ्या. हा परमात्मा पुंडलिकराय इथं आले, आई वडिलांची सेवा करत होते. परमात्मा तिथं आले, आई वडिलांच्या सेवेमध्ये विघ्न येईल म्हणून पुंडलिकरायाने भिरकावली बरं का, दिली नाही, आदरानं मांडून दिली नाही.
भिरकावली वीट आणि भिरकावलेल्या विटेवर परमात्मा उभं राहील. आता त्रैलोक्याचा अधिपती आहे, जगाचा मालक आहे, जीवाचा चालक आहे, या जगताचा साक्षी असूनही या जगताच्या अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे. हा परमात्मा या जगताचा मालक आहे आणि पुंडलिकरायांनी अशी वीट भिरकावली आणि भगवान त्याच्यावर उभे राहिले. आता मला सांगा, विटेचं माप काय असतं? विटेची साईज माप म्हणजे साईज, विटेचं माप काय असतं? साधारण साधारण सांगा. 6x4 9. तुम्ही मला म्हणजे दाखवायची वीट सांगा, द्यायची नका सांगा तरी चालेल मला. पण 6x3 म्हणा, 9x7x3 म्हणा, 7x9x3 म्हणा, काय जे असेल ते साधारण माणसाचं एक पाऊल, माणसाच्या एका पावलाच्या मापाची साधारण वीट असते. असं जर आपण गृहीत धरलं तर एक वीट, सामान्य वीट, मातीपासून बनलेली वीट, ज्याच्यावर माणसाचं एकच पाऊल बसू शकतं, त्या विटेवर त्रैलोक्याचा मालक 2 पावलं ठेवून उभा आहे. विचार करा ना, विचार करा. माणसाचं एकच पाऊल ज्या विटेवर बसू शकतं, तिथं जगताला व्यापून टाकणारा आणि या जगताचा मालक असणारा परमात्मा 2 पावलं ठेवून उभा आहे. 2 पावलं ठेवून. अर्थ काय याचा विचार करा. याचा अर्थ काय? एका विटेवर 2 पावलं ठेवून, त्रैलोक्याचा मी म्हटलं ना मालक आहे, हा जगाचा मालक आहे, प्रभू आहे तो. आता तुकोबाराय सुद्धा त्याचे दास झाले, संत त्याचे दास झाले, इतका मोठा मालक आहे तो. मी सांगू आपल्याला, जरा क्षमा मागून बोलतो, माझी भाषा कदाचित कानाला खटकणारी असेल, पण क्षमा मागून, अधिक क्षमा मागून बोलतो. सामान्य वार्डामध्ये निवडून आलेला एक फडतूस, एक कुणी सामान्य कुणीतरी एखादा निवडून आलेला, एखाद्या ग्रामसभेमध्ये निवडून आलेला एखादा ग्रामसेवक, ज्याला काम करायचं नसतं पण महिलांकरता सीट सुटली म्हणून, असे जे असतात ना, त्यांना काम करायचं नसतं, असा सामान्य एखाद्या वार्डामध्ये, एखाद्या विशिष्ट ह्याच्यामध्ये निवडून आलेला सामान्य कुणीतरी एक प्रतिनिधी, त्याला सुद्धा कुठंही गेलं तरी खुर्चीची अपेक्षा असते. हा त्रैलोक्याचा मालक आहे, पण काय आपल्याला आसन दिलंय हे बघत नाही. याचा अर्थ असा की भक्तांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये परमात्मा मनापासून संतुष्ट होतो. असा परमात्मा हे आमचं सर्व सुख आहे. विठ्ठला खुर्चीची अपेक्षा असते, पण त्रैलोक्याचा मालक असून सुद्धा त्याला खुर्चीची अपेक्षा नाही. भिरकावलेली वीट सुद्धा त्याला चालते. काय स्वभाव आहे त्याचा? भक्तांनी मला काहीही दिलं, कसंही दिलं तरी मी त्याच्यामध्ये समाधान पावतो, मी त्याच्यामध्ये संतुष्ट होतो, सांगण्यासाठी पुढे विटेवरी स्वभाव व्यक्त झाला. आता करकटावरी असं सांगत बसलो तर ज्ञानेश्वरी इथं होईल माझी. ऐका, हे करकटावरी म्हणजे काय? कमरेवर हात ठेवून परमात्मा उभा. याचे अनेक अर्थ आपल्याला माहिती आहेत. कमरेवर भगवंताने का हात ठेवले? स्वभावच व्यक्त झाला त्याच्यामध्ये. जेव्हा गुरु शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं, आपण रोज म्हणतो प्रमाणं भवते नितम मामकानां नितम भक्तराभ्यां हृदयेन तस्मात् विधातुर्व सत्ये हृदो नाभिघोषः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. रोज म्हणतो ना आपण. काय काय आचार्यांनी सांगितलं काय त्याच्यामध्ये? प्रमाणं भव आब्दे इदम मामकानां, मामकानां इदम भव आब्दे हे प्रमाणं. भगवंतांनी काय सांगितलं? कमरेवर हात ठेवून, अरे जे माझे भक्त आहेत ना, त्या माझ्या भक्तांना या भवसागराचं पाणी कुठपर्यंत आहे ते फक्त इथपर्यंतच येणार आहे. माझ्या भक्ताला या भवसागराचं पाणी बुडवून टाकणारं नाही. इदम प्रमाणम, एवढंच प्रमाण आहे त्याला. कमरेवर हात ठेवून भगवंतांनी सांगितलं, त्याच्या वर येणार नाही. पाणी कमरेच्या वर सरकायला लागलं ना की अंतःकरणामध्ये भय निर्माण होतं. कमरेच्या खाली जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मनुष्य त्या पाण्यामध्ये निर्धास्त असतो. हे लक्षात घ्या. कमरेच्या वर सरकायला लागलं पाणी, मग माणसाला भीती वाटायला लागते. तसं भगवंतांनी सांगितलं, माझ्या भक्ताकरता या भवसागराचं पाणी फक्त कमरेपर्यंत आहे, वर येऊ देणार नाही. का? कारण भक्ताला भय चालत नाही. भक्ताच्या अंतःकरणात मी भय उत्पन्न होऊ देणार नाही. याच्याकरता प्रमाणं भवाब्दे इदम मामकानां, मामकानां इदम प्रमाणं हे सांगण्याकरता भगवंतांनी कमरेवर हात ठेवले. याच्यामध्ये सुद्धा भक्ताबद्दलची तळमळ
हाच भगवंताचा स्वभाव व्यक्त झालेला आहे. असं सगळंच आहे. आता तुळशी हार गळा का भगवंताने तुळशी हार गळ्यामध्ये धारण केला? त्या वृंदेचं चरित्र बघा सगळं. ती वृंदा कोण आहे? तुळशीच्या रूपामध्ये कशी आली? काय तिला झालं? भगवंताला तो अपराध का वाटला? त्या तुळशीला भगवंताने कायम सन्निध का ठेवलं? तुळशीच्या रूपामध्ये मी राहीन असं भगवान का बोलले? हे त्या वृंदेच्या चरित्रामध्ये येतं. ते चरित्र आपण बघा. सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. त्याकरता वृंदेचं चरित्र बघा. त्याच्यातही भगवंताचा स्वभावच व्यक्त झाला. कौस्तुभमणी प्राप्त करून घेण्यामध्ये सुद्धा भगवंताचा स्वभाव व्यक्त झाला. ते सगळं चरित्र आपण त्याही दृष्टीनं बघा. सत्यभामेच्या बापाकडून तर त्या कौस्तुभमणी त्यांना मिळाल्याचं वर्णन, श्यामंतकमणी मिळाल्याचं वर्णन आपल्याला प्राप्त होतं. त्या समुद्र मंथनातून कौस्तुभमणी बाहेर पडला. भगवंताने पहिल्यांदा मागून घेतलं. तो माझ्याकडे द्या बाबा, माझ्याकडे द्या. भगवंताने मागून घेतला. स्वभाव त्याचा व्यक्त होतो. स्वभाव जसा हलाहल बाहेर पडलं. भगवान मागून म्हणाले नाही माझ्याकडे राहू द्या, ते शंकराकडे जाऊ द्या म्हणा, ते शंकराकडे जाऊ द्या. अमृत ते जाऊ द्या, त्या देवांकडे जाऊ द्या. कौस्तुभमणी बाहेर पडला. हा ते द्या, माझ्याकडे द्या, मला पाहिजे, तो मला पाहिजे. भगवंताने स्वतःकडे ठेवून घेतला. भगवंताचा प्रत्येक गोष्टीमधून एक स्वभाव तुकोबरायांनी व्यक्त केला. आणि असा स्वभाव ज्याच्या ठिकाणी असतो तेच आपलं सुख स्वरूप असू शकतं हे सांगण्याकरता शेवटी तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने. असा भगवंताचा परिचय तुकोबरायांनी करून दिला. एवढा परिचय झाला, संपलं का? नाही. अजून एक मुद्दा मला महत्वाचा सांगायचा आहे. तेवढा सांगणार आहे, थांबणार आहे. गंमत अशी आहे की या अभंगामध्ये तुकोबरायांनी भगवंताचं वर्णन केलं. हे वर्णन कसं केलं? भगवंताचा परिचय करून देण्याचा कसा प्रयत्न केला? तो परिचय तटस्थ लक्षण स्वरूप लक्षणाने कसा झाला वगैरे वगैरेचा विचार आपला करून झाला. पण हे सगळं करताना तुकोबरायांनी या परमात्म्याला एका शब्दानं त्या परमात्म्याची स्तुती केली. तो शब्द म्हणजे सुंदर. तुकोबराय या परमात्म्याला सुंदर म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. सुंदर ते ध्यान परिचय करून देताना परमात्म्याला सुंदर अशा शब्दाची योजना केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे ध्यान सुंदर आहे असं तुकोबराय म्हणतात. एवढ्या एका शब्दाचा मला थोडासा विचार करायचा आहे. तो विचार करून सेवा थांबवणार आहे. सुंदर परमात्म्याला तुकोबराय म्हणतात. माझा मुद्दा एवढाच आहे की याच्यात सुंदर काय आहे? काय सुंदर आहे? सुंदर म्हणावं असं याच्यामध्ये काही नाही. का नाही त्याचं कारण सांगतो मी आपल्याला. काय असतं, सौंदर्याचा विचार करताना दोन पद्धतीनं त्याचा विचार केला जातो. मी दोन्ही पद्धतीनं आपल्याला तो विचार बोलून दाखवतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे. काय सामान्य विचार जर आपण केला ना, एक गुणात्मक सौंदर्य असतं आणि एक रूपात्मक सौंदर्य असतं. बरं का, सौंदर्याच्या दोन पद्धतीने विचार केला गेला. एक गुणात्मक सौंदर्य आहे आणि एक रूपात्मक सौंदर्य आहे.
जगतामध्ये सगळीकडे असाच विचार आहे. आता याही अभंगाच्या संबंधाने मी बोलतो, पण नंतर विसरून जाईल तर आताच बोलून जातो. ते काय आहे, या अभंगामध्ये 3 शब्द तुकोबारांनी वापरले, ज्याच्याकडे मला आपलं लक्ष थोडंसं केंद्रित करायचं. याची उत्तर मला द्यायची नाही, पण आपल्या मनात शंकेचं पिल्लू सोडायचं. याची उत्तर मला द्यायची नाही, मला काही त्याचा विचारही करायचा नाही, पण मला तुम्हाला थोडं जरा भ्रमित करायचं असं म्हणा पाहिजे. मी मागेही सांगितलं होतं, इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. इंग्रजीत असं म्हणतात, इफ यू कांट कन्व्हिन्स समवन कन्फ्यूज हिम, असं म्हणतात. म्हणजे काय की तुम्ही एखाद्याला समजावून सांगू शकत नसला तर निदान त्याला गोंधळात तरी टाका, निदान एवढं तरी करा, त्याला कन्फ्यूज तरी करा. कन्व्हिन्स करता येत नसेल तर त्याला कन्फ्यूज तरी करा. उगे एक पिल्लू सोडून देतो. विचार करा की आपल्याला अजून 3 महिने अवकाश आहे, काही नाही, निवांत विचार करा. 3 शब्द तुकोबारांनी वापरले. सुंदर पहिल्या चरणात, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवड तिसरा शब्द, दुसरा शब्द, आणि तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख हा तिसरा शब्द. मला प्रश्न असा विचारायचा आहे, सुंदर म्हणून आवडलंय म्हणून त्यात सुख वाटतंय, का सुख जाणवलंय म्हणून आवडलंय आणि आवडलंय म्हणून सुंदर वाटतंय, का आवडल्यामुळे त्याच्यात सुख आहे आणि सुख असल्यामुळे सुंदर वाटतंय? याचा विचार घरी जाऊन करा. दोन पद्धतीचं सौंदर्य आहे, एक गुणात्मक सौंदर्य आहे आणि एक रूपात्मक सौंदर्य आहे. गुणात्मक रूपात्मक या दोन्ही सौंदर्याचा सामान्यत्वाने जर आपण विचार केला ना, काय अलीकडे सौंदर्य शास्त्र नावाचं स्वतंत्र शास्त्र विकसित झालं. पूर्वी ते स्वतंत्र नव्हतं, अलीकडे ते सौंदर्य शास्त्र म्हणून स्वतंत्र शास्त्र कॉलेजमध्ये वगैरे हा विषय आला. त्याला इंग्रजीमध्ये एस्थेटिक्स असं म्हणतात, सौंदर्य शास्त्र असं म्हटलं जातं. त्या शास्त्रदृष्टीने त्याचा काही विचार असू द्या, पण तुकोबारांनी ज्ञानोबारांनी सौंदर्याच्या ज्या भूमिका मांडल्या की नाही, त्या या शास्त्राला कळतीलच असं मला वाटत नाही बरं का. मला काही शास्त्राचा अपमान करायचा नाही, फक्त तुकोबारांच्या शब्दाची खोली अलौकिक आहे एवढं सांगायचं म्हणून बोललो. वाईट वाटलं असेल तर क्षमा करा. मुद्दा काय एक आहे ते रूपात्मक सौंदर्य आणि दुसरं गुणात्मक सौंदर्य. या दोन्ही सौंदर्याचा सामान्यत्वानं विचार करताना एक नियम सगळीकडे असा पाळला जातो की मनुष्य साधारणपणानं रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करायला तयार होतो, पण गुणात्मक सौंदर्याशी तडजोड करायला तयार होत नसतो. ऐका, मी उदाहरणाने सांगतो. आपल्याला रूपात्मक सौंदर्याशी एक वेळ तडजोड होते, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड होत नाही. उदाहरण सांगतो मी आपल्याला, सामान्य उदाहरण. मला सांगा, तुमचा मुलगा समजा लग्नाचा आहे, तर तुम्हाला सून कशी पाहिजे? तुम्हाला काय वाटतं तशी सांगा. नाही, मी काय आणून देणार नाही, माझ्याकडे काही हे नाही, संस्था नाही ते लग्न बोलवणार वगैरे, माझं काही नाही, त्याच्यावर माझं पोट नाही आणि तेवढ्यानं माझं पोट भरतही नाही, त्यामुळे त्याचा विषय नाही. एक साधी कल्पना म्हणून मला सांगा, घरी मुलगा जर लग्नाचा असेल तर सून कशी पाहिजे? मी विकल्प देतो तुम्हाला, विकल्प देतो. दिसायला अतिशय सुंदर, श्रीमंत घराण्यातली, दिसायला अतिशय सुंदर, सगळं चांगलं, हुंडा भरपूर आणणारी, पैसा भरपूर आणणारी, बाकी काय दिसायला चांगली, सगळं चांगलं, बाकीचं सगळं चांगलं, स्वयंपाक तिला चांगला येतो, हे सगळं अशी, पण तुम्हाला जबरदस्तीनं चातुर्मासाला पंढरपूरला पाठवणारी चालेल का? काळी असली तरी स्वयंपाक चांगला करून आपल्याला मुलीप्रमाणे सांभाळणारी चालेल? कशी सून? म्हणजे ज्यांना मिळाली आहे ती सोडून द्या, तुलना करून वाईट वाटून घेऊ नका, पण ज्यांना मिळायची आहे त्यांनी सांगा कशी सून पाहिजे. आम्ही काय म्हणू, अहो सुंदर नसली, काळी सावळी चली चालेल, पण आम्हाला प्रेमानं करून घालणारी पाहिजे. म्हणजे काय, सौंदर्याशी तडजोड चालते ना, रूपात्मक सौंदर्याशी तडजोड चालते, गुणात्मक सौंदर्याशी. बरं जाऊ द्या, मुलगी लग्नाची, जावई कसा पाहिजे सांगा, जावई कसा पाहिजे सांगा. गडगंज आहे, काही न करता दिवसभर गटार सोडत नाही असा चालेल? गोरा गोमटा पण दिवसभर गटार सोडत नाही असा चालेल? का काळा सावळा असला तरी स्वतःच्या कर्तृत्वावर 4-5 कारखाने सुरू केलेला चालेल? कसा चालेल? कर्तृत्व पण चालेल की नाही? सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाला महत्व देणारे आपण लोक.
त्यामुळे सौंदर्य, रूपात्मक सौंदर्य अशी तडजोड होते, गुणात्मक सौंदर्य अशी तडजोड होत नसते. हे लक्षात घ्या. मी का हे आपल्याला सांगितलं? परमात्म्याला तुकोबाराय, भगवंताला सुंदर म्हणतात. कोणत्या अर्थाने हा सुंदर आहे? रूपात्मक सौंदर्य आहे का गुणात्मक सौंदर्य आहे याच्या ठिकाणी? सुंदर म्हणण्यासारखं काय याच्यामध्ये? काही नाही. तरी सगळे संत याला सुंदर म्हणतात. काय सुंदर आहे याच्यामध्ये? अहो, रूपात्मक सौंदर्य मानायचं ठरलं तर काळा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का? काळा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का? सौंदर्याच्या बाबतीत काळा रंग वाईट आहे असं मी म्हणत नाहीये. सौंदर्याच्या परिप्रेक्षातून काळा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का गोरा रंग? गोरा रंग हे सौंदर्याचं लक्षण असणार की नाही? बायको कशी पाहिजे? गोरी गोरी पान पाहिजे म्हणतात माणसं. माणसं नाही, मुलं. माणसं म्हणत नाही, मुलं तरी म्हणतात गोरी पान पाहिजे, काळी भर पाहिजे असं म्हणणारा एक तरी मुलगा तुम्हाला दिसलाय का? आणि त्याला गोरीच का पाहिजे? गोरा रंग हे सौंदर्याचं लक्षण. मग आमचा देव विटेवर उभा असणारा हा काळा आहे का गोरा आहे? काळा. मग काळा रंग जर सौंदर्याचं लक्षण नसेलच तर त्याला काळा रंग असून तुकोबारांनी सुंदर म्हणण्यामध्ये काय तात्पर्य आहे? मला सांगा, काय तात्पर्य? काय याच्यामध्ये सुंदर आहे सांग बरं. जाऊ द्या. आम्हाला काय रूपात्मक सौंदर्य अशी आम्ही कशी तडजोडतो? गुणात्मक सौंदर्य तरी चांगलं पाहिजे. याचं काय गुणात्मक? याचे कोणते गुण चांगले? अहो, सगळं बालपण चोरी करण्यात गेलो. भले लोण्याची असेल पण सगळं बालपण चोरी करण्यात गेलं. काय गुण चांगला? बरं, लग्न करून सुखी झाला म्हणावं तर एका बायको रोड केलं नाही. 16,108 लग्न केली. काय चांगलं म्हणावं मला सांगा. बरं, काळा रंग जो धारण केला ना तो त्याच्या स्वभावाचं प्रतीक म्हणूनच धारण केलं. काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य असतं. काळ्या रंगाचं मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. तुम्ही एखादं सुंदर चित्र काढा. येणाऱ्या जाणाऱ्याने तोंडात बोट घालावं इतकं सुंदर चित्र काढा. आणि सगळं चित्र काढून झालं ना, रंगीत अगदी सुरेख रंग वापरले, कलाकुसर चांगली आहे, सुंदर चित्र तुम्ही काढलं आणि सगळं चित्र काढून झाल्यावर त्याच्यावर एक तांब्यावर काळा रंग होता. काय होतं? ते चित्र झाकून जातं, चित्र नष्ट होऊन जातं. काळ्या रंगाचा हा स्वभाव आहे की तो रंग दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही. कळलं का मला काय सांगायचं ते? कळलं का मला? काळा रंग कधीही दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नसतो. तुम्ही रामायण बघा आणि तुम्ही भागवत बघा. रामायणामध्ये रामचंद्र प्रभू बरोबर त्या भरताला महत्व आहे की नाही? आहे की नाही? रामचंद्र प्रभूंच्या बरोबरीनं मारुतीरायाला महत्व देतो की नाही? आपण देतो. रामचंद्र प्रभूंना जेवढं महत्व, तेवढंच महत्व 14 वर्ष वाट पाहणाऱ्या उर्मिलेला आहे. तेवढंच महत्व विभीषणाच्या शरणागतीला नाही, तेवढंच महत्व रावणाला घ्या. रामचंद्र प्रभू निळे असल्यामुळे रावणालाही वर येऊ देतात. रामचंद्र प्रभू निळ्या वर्णाचे असल्यामुळे कैकेयीलाही वर येऊ देतात, मारुतीरायालाही वर येऊ देतात, ते भरतालाही वर येऊ देतात, लक्ष्मणालाही वर येऊ देतात, गुहतालाही वर येऊ देतात, ऋषींनाही वर येऊ देतात, वानरांनाही वर येऊ देतात. पण भागवतामध्ये बघितलं तर कुणालाच वर येऊ दिलं, कुणालाच नाही. सगळीकडे मी बस. काळ्या रंगाचं हे वैशिष्ट्य आहे. हा स्वभाव चांगला आहे मला सांगा. हा स्वभाव चांगला आहे का? दुसऱ्याला वर येऊ न देणं. मग ना याच्याकडे रूपात्मक सौंदर्य आहे ना याच्याकडे गुणात्मक सौंदर्य आहे. तरी तुकोबारा याला सुंदर का म्हणतात एवढा विचार सांगतो. सेवा संपवतो. विठोबा.
विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान तुकोबाराय परमात्म्याला सुंदर म्हणून आपल्याला परिचय करून देत आहे. परिचय करून देताना ज्या तुकोबारायांच्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार तुकोबारायांनी परिचय करून दिला. स्थूलाकडून तुकोबारायांनी सूक्ष्माकडे आणलं, तटस्थ लक्षणाकडून तुकोबारायांनी स्वरूप लक्षणाकडे आणलं, तुकोबारायांनी आकारातून स्वभावाकडे आणलं. त्या तीन पद्धतीनं तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला परमात्म्याचा परिचय करून दिला आणि त्या परमात्म्याला तुकोबाराय सुंदर म्हणतात. हे सुंदर असण्यासारखं याच्यामध्ये काय आहे असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. तर त्याचं उत्तरही आपल्याला देता आलं पाहिजे. तुकोबाराय भगवंताला सुंदर म्हणतात. तुकोबारायच म्हणतात असं नाही, सगळेच संत याला सुंदर म्हणतात. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणे, याच्यातही सौंदर्यच नटलेलं आहे. आपण सौंदर्याची जशी जशी चिकित्सा करत जाऊ तसं तसं आपल्याला हे कळत जाईल. सौभाग्य सुंदर, लावण्य सागरू, बापरकुमा देवी करू, श्री विठ्ठलू, हेही सौंदर्य. म्हणूनच ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशो, तो त्याने मस्तकी वंदिला, हेही आपल्याला संत तुकोबारायांनी सांगितलं. ते सुंदर पाहता गोपवेशी हा परमात्मा सुंदर आहे असं सगळ्या संतांनी त्याला सुंदर म्हटलंय. मग सुंदर सौंदर्य जर याच्याकडे रूपात्मकही नाही गुणात्मकही नाही तर याला सुंदर का म्हटलं, याचं थोडंसं चिंतन मी आपल्याला सांगतोय. 2-3 गोष्टी फक्त आपल्या समोर ठेवतो. काय याच्यामध्ये सौंदर्य 2 प्रकारचं असतं बरोबर. एक रूपात्मक आहे, एक गुणात्मक आहे. तुम्ही तडजोड कशा बरोबर करता हा व्यावहारिक मुद्दा झाला. पण परमार्थाचा विचार केला तर परमात्मा रूपानंही सुंदर आहे आणि परमात्मा गुणानंही सुंदर आहे हे आपल्याला मानावं लागतं बरं का. त्याचा विचार जर केला तर हे रूपात्मक किंवा गुणात्मक याचा विचार केला तर आपल्याला तसं ओळखून घ्यावं लागेल. त्या दोन्हीची भूमिका मी आपल्याला सांगतो. रूपात्मक सौंदर्य हे सौंदर्य रंगावर अवलंबून नाही, हे लक्षात घ्या. हे रंगावर अवलंबून आहे. तुकोबाराय देवाला का सुंदर म्हणतात त्याचं कारण सांगतो. सौंदर्य सुंदर 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 नेमकं काय आहे, सौंदर्याचं नेमकं लक्षण कसं करायचं याचं वर्णन करताना कालिदासाने एके ठिकाणी सौंदर्याचं लक्षण असं सांगितलंय. प्रतिक्षणमीय नवताम उपैती तदेव रूपम रमणीयतायाः असं लक्षण कालिदासाने केलंय. सौंदर्य कशाला म्हणतात, प्रतिक्षणमीय नवताम उपैती, त्याच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येक क्षणी जो नव्यानं अनुभूतीला येतो त्याला सुंदर म्हणतात. विठ्ठला आता आमच्या देवाकडे बघा बरं, काकड्याला वेगळाच दिसतो, त्याची महापूजा झाल्यावर वेगळाच दिसतो. अहो त्याला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो वेगळाच दिसतो. तिथून थोडं पुढे आलं भक्ताला दर्शन देताना वेगळाच दिसतो. दुपारच्या वेळेला महानैवेद्याची वेळ झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर भुकेचे भाव दिसतात. त्याच्यानंतर दुपारच्या पोशाखाला तो म्हणतो जरा तोंड बीड धुवून द्यावं, आता जरा फ्रेश करा बरं मला, त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसतात. पुन्हा आपण जर दुपारतीला गेलो त्याचा चेहरा वेगळाच दिसतो. शेजारतीला गेलो तो म्हणतो अहो आता दिवसभर उभा आहे मी, थकला भागलाय, आता भक्ताचा ओघही कमी झालाय, मला जरा पाठ टेकू द्या बरं. थकला भागलेला तो परमात्मा प्रत्येक वेळेला आपल्याला नव्यानं दिसतो. प्रत्येक वेळेला दिसतो याचा अर्थ एवढ्याच प्रत्येक वेळेला दिसतो असं नाही. आपण प्रत्येक वेळेला देवाच्या दर्शनाला जातो ना त्या प्रत्येक वेळेला तो वेगळा दिसतो. वारीला आलेला मनुष्य देवाच्या दर्शनाला जातो, तो काही एकदा जाऊन वारकऱ्याचं समाधान होतं का, एकदा जाऊन माणसाचं समाधान होतं का. ज्या अर्थी एका दर्शनानं समाधान होत नाही त्या अर्थी तो सुंदर आहे. विठ्ठला समाधान होत नाही म्हणून दुसऱ्यांदा बघितलं तर दुसऱ्यांदा दर्शन घेताना वाटतं पहिल्यांदा बघितला होता तसा नव्हता, वेगळाच दिसला. आता वेगळा कसा दिसला म्हणून तिसऱ्यांदा गेलं तर या दोन्हीपेक्षा अजून तिसरा वेगळाच दिसतो, म्हणून चौथ्यांदा गेलं तर वेगळाच दिसतो. म्हणून माणसं वारंवार दर्शनाला जातात. एकदा बारीक लागून जातात, एकदा पास काढून जातात, एकदा मंत्र्याची चिठ्ठी आणून जातात, एकदा गावातला पोलीस इथं बंदोबस्ताला म्हणून आत घुसून जातात, एकदा गावातली माणसं बारीच्या अगदी जवळ आली आहेत म्हणून मध्ये घुसून जातात. पण का जातात हे मध्ये घुसणं हा त्यांचा दोष नाही, त्यांना देवाचं वारंवार दर्शन घ्यावं वाटतं, हा त्यांचा गुण म्हणून विचारात घेतला पाहिजे. खरं का खोटं बघा, आपलं कीर्तन म्हणून सांगतोय आपल्याला. पण हे वारंवार दर्शन का, प्रतिक्षणमीय नवताम उपैती, प्रत्येक क्षणी त्याचं रूप नवीन आहे. जसं आपण परवा बोललो ना, प्रत्येक वेळेचा चहा काही लोकांना वेगळाच लागतो. प्रत्येक सकाळचा वेगळा, ताज्या दुधाचा वेगळा, मधला वेगळा, दुपारचा वेगळा, संध्याकाळच्या दुधाचा वेगळा, गाईच्या दुधाचा वेगळा, म्हशीच्या दुधाचा वेगळा, बकरीच्या दुधाचा वेगळा,
काय सांगायचं आता ह्याच्यामध्ये? आमच्याकडे खडा चम्मच चाय मिळतो. खडा चम्मच म्हणतात आमच्याकडे मिळतो देवलोड भागात. तुम्ही या, तुम्हाला कधीतरी पाजवत. खडा चम्मच चाय. खडा चम्मच चाय म्हणजे माहितीये का तुम्हाला? त्या चहाच्या कपामध्ये इतकी साखर टाकायची की चमचा जर असा मध्ये उभा केला तर इकडेही पडत नाही इकडेही पडत नाही. आता खडा चम्मच चाय असं म्हणतात त्या. तुम्ही आलात तर तुम्हाला पाजवतो. डायबिटीस असला तर या, पण पिऊ नका. आता हे जे आहे ना, हे काय आहे? प्रत्येक वेळेचा चहा वेगळा. आल्याचा चहा वेगळा, सुंठ घातलेला वेगळा, ते विलायची घातलेला वेगळा, आल्याचा वेगळा, गेल्याचा वेगळा. हे जे चहा वेगवेगळे मिळतात की नाही, प्रत्येक वेळेचा चहा वेगळा वाटतो की नाही? हे जर इतकं सवंग उदाहरण सामान्य चहा नावाच्या पदार्थाला देता येऊ शकतं, हा तर त्रैलोक्याचा मालक आहे ना परमात्मा, विटेवर उभा राहिलेला आहे. जो जो त्याच्याकडे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या भूमिकेतून दर्शनाला येतो त्या त्या वेळेला तो परमात्मा त्याला त्या त्या भूमिकेमध्ये वेगळा वाटतो. हे त्याच्या सौंदर्याचं लक्षण आहे. हे परमात्म्याचं रूपात्मक सौंदर्य आहे. विठ्ठला परमात्म्याच्या गुणात्मक सौंदर्याचा विचार जर करायचा झाला ना, तर गुणात्मक सौंदर्य हे सगळ्यांना कळत नसतं. गुणात्मक सौंदर्य सगळ्यांना कळत नाही. ज्यांना गुणाची अपेक्षा आहे आणि ज्यांना गुणाची परीक्षा आहे त्यांनाच गुणात्मक सौंदर्य कळतं. सगळ्यांना कळत नाही. लक्षात घ्या, वरून तो कसा दिसतो याला महत्व नाहीये. त्याचे गुण बघायचे असते तर तशी दृष्टी पाहिजे, हे लक्षात घ्या. मध्ये छोटीशी एक कथाही मी सांगितली होती ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्या लक्षात आहे का नाही मला माहित नाही. एके दिवशी बादशहाने बिरबलाला असं विचारलं की अरे बाबा, आपल्या राज्यातलं सगळ्यात गोड मूल घेऊन ये. आणि दुसऱ्या दिवशी बिरबलाने एक काळं कुळकुळीत, नाकातून शेंबूड वाहतोय, कानातून कू वाहतोय, अंगाला घाण सुटलेली आहे, किती दिवसात आंघोळ नाही माहिती नाही, असा तेलकटलेल्या दुपट्यामध्ये गुंडाळून एक काळं कुळकुळीत हडकुळं झालेलं, हासड्या बाहेर दिसताय असं एक मूल आणलं, किरकिर करणार, आणि बादशहाच्या मांडीवर ठेवलं. बादशहा म्हणला उचल उचल, याला आधी उचल. म्हणलं काय झालं, कशाला आणलंय? तो म्हणा तुम्ही म्हणालात ना आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये म्हणून. बादशहा म्हणाला अरे या मुलाला कोण सुंदर म्हणेल? बिरबल म्हणाला तुम्ही याच्या आईला विचारून बघा जगात सुंदर कोण आहे. आई ज्याचं नाव सांगेल तो हाय. आपल्याला त्याचं गुणात्मक सौंदर्य कळणार नाही. गुणात्मक सौंदर्य कळायचं असेल ना तर जसं आईच्या दृष्टीने बघितलं तर गुणात्मक सौंदर्य कळतं ना, तसं या देवाकडे तुकोबारांच्या दृष्टीने बघितलं की हा देव किती सुंदर आहे हे कळायला लागतं. विठ्ठला अजूनही काही प्रकार आपल्याला सौंदर्याचे पाहता येतात. आपण विचार करून बघा. अजून एक मुद्दा सांगतो. सुरुवातीला मी आपल्याला असं बोललो होतो की तुकोबारांनी या 4 चरणामध्ये देवाचं वर्णन केलं, पण या 4ही चरणामध्ये तुकोबारांनी देवाचं नाव घेतलं नाही, कुठेही नामाचा उल्लेख केला नाही असं मी बोललो होतो ना. आता तोही विचार मी पुढे सांगतो. तुकोबारांनी देवाच्या नावाचा उल्लेख केलाच नाही असं नाही. तुकोबारांनी या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचा उल्लेख केलेला आहे. कुठे? ज्या शब्दाची आपण चर्चा करतो ना, सुंदर, हेच देवाचं नाव आहे, हे लक्षात घ्या. उद्भव हा, सुंदर हा, सुंदर हा. आपण हे म्हणा ना, विष्णू सहस्रनाम म्हणा ना, उद्भव सुंदर सुंदर रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. आपण विष्णू सहस्रनामामध्ये म्हणतो ना, उद्भव सुंदर हा असा शब्द आला की नाही, हे भगवंताचं नाव झालं की नाही. मग सुंदरते ध्यान म्हणजे कोण? अरे तोच हा परमात्मा आहे ज्याचं नावच सुंदर आहे. आता सुंदर आहे म्हणजे नेमकं काय आहे? त्या विष्णू सहस्रनामावरती जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे. या भाष्यामध्ये सुंदर शब्दाची व्याख्या करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी असं सांगितलंय, विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वा सुंदर हा. आचार्याने सुंदर शब्दाचं लक्षण सांगताना, व्याख्या सांगताना अशी व्याख्या सांगितली, सगळ्या विश्वातलं सगळं भाग्य ज्याच्या वाट्याला आलेलं असतं त्याला सुंदर म्हणतात. विठ्ठला विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात् सुंदर हा असा जर अर्थ असेल तर सगळ्या विश्वातलं विश्वातिशायी सौभाग्य, सगळ्या विश्वातल्या अतिशय सौभाग्याचा ज्याला लाभ झालेला आहे तो सुंदर. मग या सगळ्या विश्वातलं सगळं सौभाग्य कुठं गेलं? अरे लक्ष्मी त्याच्या जवळ गेली ना, रुक्मिणी माता त्याच्या जवळ गेली ना, सत्यभामा त्याच्या जवळच गेली, सगळे संत त्याच्या जवळच गेले. हेच परमात्म्याचं भाग्य आहे. मी खरं सांगू आपल्याला, पटेल नाहीतर न पटेल, नाही पटलं तर सोडून द्या. खरं सांगू का, अहो त्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त भेटले ना, हेही त्याचं भाग्यच आहे. विठ्ठला
नाहीतर तुकोबाराय कुणाची स्तुती करते, याचं भाग्य आहे की तुकोबारायने त्याची स्तुती केली. लक्षात घ्या ना, हे त्याचं भाग्य आहे. मला प्रमाण देऊन वेळ घ्यायचा नाही, परंतु मला सांगायचं काय, सगळ्या विश्वातल्या सगळ्या सौभाग्याचा अतिशय ज्याला प्राप्त झाला तो सुंदर आहे असं आचार्यांनी सांगितलं असेल तर सौभाग्य सुंदरू हा शब्द ज्ञानोबारांनी त्याच अर्थाने उच्चारला. विश्वातिशाही सौभाग्यशालीत्वात म्हणणं काय आणि सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बापरम्मादेवीवरू श्री विठ्ठलू म्हणणं काय, त्याचा अर्थ एकच होतो. ज्ञानोबारांनी सौभाग्य सुंदर हा शब्द तिथूनच घेतल्यासारखा जणू घेतलेला आपल्याला दिसून येतो. याला सुंदर म्हणतात. आणखीन एक विचार करा, सौंदर्याचा विचार करताना त्याला सुंदर का म्हणायचं, एक थोडीशी मानसशास्त्राच्या अंगाने जाणारी सौंदर्याची व्याख्या आपल्याला सांगतो. सुंदर कशाला म्हणावं याचा विचार करताना एक व्याख्या अशी सांगितली जाते, किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाक्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदर. बरं का, असे एक व्याख्या सौंदर्याची केली जाते. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वा अपि असुंदरम. अरे एखादी व्यक्ती एखादी वस्तू ही स्वभावानं सुंदर आहे की असुंदर आहे हे कसं ओळखायचं. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वा अपि असुंदरम कसं ओळखायचं आम्ही, स्वभावानं सुंदर आहे असुंदर आहे हे कसं ओळखायचं. त्याला उत्तर असं दिलंय, यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. ज्या वेळेला आपलं मन ज्याच्यामध्ये गुंतून राहतं त्या वेळेला ते सुंदर असतं. विठ्ठलराव तर परमात्म्याकडे बघितल्यानंतर मन माघारी आलं असं उदाहरण मला दाखवा ना. परमात्म्याकडे बघितलं आणि मन गुंतलं नाही असं उदाहरण मला तुम्ही दाखवा ना असं उदाहरण आपल्याला दिसणार नाही. म्हणून तर तुकोबारांनाही प्रार्थना करावी लागली, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे सदा जडलेले असावेत. या सदातला जो भाव आहे ना त्याला सुंदर म्हणतात. विठ्ठला तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुला समोर पाहिल्यानंतर दृष्टी माघारी फिरतच नाही का, तो सुंदर आहे म्हणून. किमप्यस्ति स्वभावेन यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. ज्या वेळेला जे मनाला आवडतं त्यावेळेला ते सुंदर वाटत असतं. त्याच वेळेला नाहीतर मंदोदरी सारखी पत्नी असून सुद्धा सीता सुंदर का वाटावी मला सांगा ना. वाटायचं कारण काय, हेच त्याचं उत्तर आहे. जिथं आपलं मन गुंतून पडतं, जिथं माणसाला देशाचा विसर पडतो, जिथं माणसाला कालाचा विसर पडतो, नाही जिथं माणसाला स्वतःचा विसर पडतो ना तिथं सौंदर्य प्रतीत होत असतं. हे लक्षात घ्या. सौंदर्याचं थोडंसं आपण त्या शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला हे चिंतन करता येऊ शकतं. अजून एक विचार सांग, माझं पुष्कळ आहे सौंदर्याबद्दल बोलायला, कारण अजून एक विचार सांगतो थांबतो. काय आहे, या जगतामध्ये जिथं कुठं सौंदर्य दिसतं की नाही, आपल्या जिथं कुठं सूर्य अस्ताला जाताना सौंदर्य दिसत असेल, कुणाला आपल्या लहान निरागस मुलामध्ये सौंदर्य दिसत असेल, कुणाला आपल्या पत्नीमध्ये दिसत असेल, कुणाला आपल्या पतीमध्ये दिसत असेल, कुणाला घरामध्ये सौंदर्य दिसत असेल, कुणाला जड पदार्थामध्ये दिसत असेल, चेतनामध्ये दिसत असेल. जगातले सगळेच पदार्थ तसं बघितलं तर सुंदर आहे, नाही असं म्हणायचं कारण नाही. गायीचं एखादं छोटंसं वासूर दिसायला केवढं सुंदर दिसतं, एखादी धष्टपुष्ट गाय दिसायला किती सुंदर दिसते, सुंदरच दिसते. आता ते छोट्या छोट्या गायी आल्या आहेत बघा, काय नाव, पुंगलूर नावाची गाय अगदी छोटी आहे, एवढीच वासरा एवढी, दिसायला सुंदरच दिसते. अहो गायीचं सोडून द्या, गाढवाचं पिल्लू सुद्धा सुरुवातीला सुंदरच दिसतो. गाढवाचं पिल्लू माणसाचं दिसायला नव्हतं का, गाढवाचं पिल्लू सुद्धा सुंदरच दिसतं पहिल्यांदा. जसं जसं मोठं होऊन गाढवपणा व्यक्त व्हायला लागतो तसं कळत जातं हे गाढव आहे, हे सुंदर नाही, हे नंतर कळतं. पहिल्यांदा मी गाढवाचं सांगतोय आता, नंतर कळतं, एकदम कळत नाही. म्हणजे काय की सौंदर्य जगतामधल्या अनेक पदार्थांमध्ये नाही जवळजवळ सगळ्या पदार्थांमध्ये प्रतीत होत नाही असं नाही. परंतु गंमत ही आहे की जगतामध्ये जिथे कुठे आम्हाला सौंदर्याची प्रतीती येते ना, ती सौंदर्याची प्रतीती परमात्म्याच्या सौंदर्याची छाया असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी का सांगतो आपल्याला तो विचार करा. मी ज्या विचाराकडे येतो तो ते स्पष्ट करतो. जगामध्ये जिथं कुठं आपल्याला सौंदर्य दिसतं ते कोणतंही असू दे,
लहान मुलातलं असू दे, पतीतलं असू दे, पत्नीतलं असू दे, सूर्य असताना जातानाचं असू दे, अथवा रामेश्वरला सूर्य उदयाला येतानाचं सौंदर्य असू दे, कोणतंही असू द्या, ते सगळं सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याची छाया असते. छाया. खरं सौंदर्य ते नाहीच आहे. खरं सौंदर्य ते नाही. मग आम्ही तिथं का गुंतून पडतो? त्याचं कारण सांगू. काय होतं? सूर्य आकाशामध्ये आला. आपण जर उभे राहिलो उन्हामध्ये तर आपली सावली पडते की नाही? आपली सावली पडते की नाही? पडते. आता सूर्य जर समोर असेल तर आपली सावली कुठं पडेल? मागे पडेल. समोरच पडणार नाही, बाजूला पडणार नाही. ज्या बाजूने प्रकाश येतो त्याच्या विरुद्ध दिशेला छाया असते. समोरून जर सूर्याचा प्रकाश आला तर आपली सावली मागे पडते. मागे पडली आणि एखाद्याला जर आपली सावली पकडावी असं जर छाया प्राप्त करून घ्यावी असं जर वाटत असेल आणि तो ती छाया पकडण्याकरता, सावली पकडण्याकरता सावलीच्या मागे 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 धावायला लागला तर सावली त्याला कधी मिळेल? कधी मिळेल? कधी त्याला सावली पकडता येईल? कधीच पकडता येणार नाही. म्हणजे काय होईल? सावली तर त्याला कधीच पकडता येणार नाही, कधीच पकडता येणार नाही. पण सावली न पकडता येणं हा एक दोष निर्माण होईल आणि सूर्याला आम्ही विन्मुख झालो हा दुसरा एक दोष त्याच्या मागे मानला जाईल. बरोबर आहे? सूर्य समोर असताना सूर्याला पाठ आम्ही दाखवून मागे फिरतो आहोत. सूर्याला विमुख होण्याचा एक दोष येईल आणि सावली तर आमच्या हाताला कधीच लागणार नाही. आता ऐका, जगामध्ये जिथं कुठं सौंदर्याची प्रतीती येते, मी सौंदर्य शास्त्राच्या विचारानं बोलतोय, पाहून सांगतोय आपल्याला. जगामध्ये जिथं कुठं सौंदर्याची प्रतीती आपल्याला येते की नाही, ती प्रतीती जर या परमात्म्याच्या सौंदर्याची छाया असेल तर आम्ही त्या सौंदर्याला पाहून त्या सौंदर्यात मुग्ध होण्यात, ते सौंदर्य तर कारण ती छाया आहे त्यामुळे त्या छायेला पकडण्याकरता आम्ही जसे जाऊ तसं ते सौंदर्य तर कधीच आमच्या हाताला लागणार नाही. पण परमात्म्याला विमुख झाल्याचं पाप लागेल. मग आपण काय करावं? काहीच करू नये. सूर्याकडे तोंड करून चालायला लागावं. सावली आपोआप आपल्या मागे येत आहे. तसं आपण काय करावं? भगवंताच्या सौंदर्यानं मुग्ध होऊन परमात्म्याकडे चालायला लागावं. जगातलं सगळं सौंदर्य आपल्या मागे मागे चालत येत असतं. याच्याकरता काय करावं? भगवंताचं सौंदर्य प्रतीतीला येईल असं बघावं. याच्याकरता तुकोबाराय त्या परमात्म्याला सुंदर म्हणतात, कारण याच्या प्राप्तीमध्ये जगतातलं सगळं सौंदर्य प्राप्त होतं. त्याच्या दर्शनामध्ये चित्त तदाकार होऊन जातं. त्याचं दर्शन प्रत्येक क्षणाला नवीन वाटायला लागतं आणि त्याला बघण्यामध्ये विश्वातलं सगळं सौभाग्य आपल्याला जाणवायला लागतं. याच्याकरता म्हणून तो परमात्मा सुंदर आहे असं तुकोबाराय बोलतात. म्हणून सुंदरते ध्यान उभे विटेवळी. आता अनेक अभंगांमधून तुकोबारायने तशी भाषा बोलून दाखवली की प्रमाण देण्यामध्ये तात्पर्य नाही. मुद्दा एवढाच आहे की असा हा परमात्मा तुकोबाराय आपल्याला जाणवून देतात. त्या परमात्म्याचं सौंदर्य, त्या परमात्म्याचं कर्तृत्व, त्या परमात्म्याचा स्वभाव, त्या परमात्म्याचा रंग आणि त्या परमात्म्याचं आपल्याकरता प्रकट झालेलं रूप हे सगळं आपल्या कल्याणाकरता आहे. ते ओळखून आपण त्या दृष्टीनं प्रवृत्त व्हावं आणि त्या परमात्म्याचा परिचय करून घेऊन आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यावी. एवढाच विचार तुकोबारायांना एकूण या अभंगामध्ये सांगायचा आहे. आज इथं जो सप्ताह सुरू झाला त्याचा आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे म्हणजे आजच उत्सव सुरू झाला. पूर्वी मंदिरात होता तो याच्यामुळे यांच्या प्रयत्नांमुळे इथे सुरू झाला. भगवंताची सेवा आपल्याला तर करणं आहेच आहे. त्यामुळे हा उत्सव इथं सुरू झाला. हा पहिला दिवस आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये असं म्हणतात पहिला डाव भूताचा असतो. त्यामुळे आज माझी सेवा ठेवलेली आहे बरं का. पहिलाच दिवस मला गेला पहिला. पण त्याचा अर्थाने नाही. म्हणजे हे काय आहे, या बडवे मंडळींचं आमच्या घराण्यावर पूर्वापार प्रेम, 3-3, 4-4 पिढ्यांचं प्रेम. आजचं नाही. आमच्या 4-5 पिढ्या झाल्या आम्ही यांच्याच प्रेमामध्ये यांच्याच आश्रयाला राहून चातुर्मास करत आलेलो. या सगळ्या पंढरपूर नगरीच्या आश्रयाला राहून, इथल्या स्थानिकांच्या आश्रयाला राहून वडवे, उत्पाद, सेवाधारी या सगळ्यांच्याच कृपेनं आमचे चातुर्मास आतापर्यंत पूर्णत्वाला गेलेले. आजही त्यांच्याच कृपेने आणि प्रेमाने जात आहेत. याच्याबद्दल आमच्या मनात तरी कोणतं दुमत नाही. परंतु त्यांचं प्रेम आहे. मंदिरातही आम्हाला शेवटची सेवा होती त्यामुळे इथं पहिली आहे. ही पहिली सेवा आहे. मी नेहमी विनोदानं असं सांगतो की वारकरी संप्रदायात पंढरपुरात असा नियम की पंढरपुरात कुठलाही सप्ताह झाला तर पहिल्या दिवसाची सेवा
बडव्यांना द्यावी. म्हणजे पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून ते पांडुरंगाची पहिली सेवा असं आपण सांगत आलेलो. म्हणून आपल्याकडे कित्येक उत्सवामध्ये पहिली सेवा शंकर महाराज आजही करतात. अनेक उत्सव असे शंकर महाराजांनी सेवा केली नाही असा फड नसेल पंढरपुरात. सगळ्या ठिकाणी त्यांच्या पहिल्या दिवसाच्या सेवा. पहिल्या दिवसाची सेवा म्हणलं की बडव्यांची सेवा. आज माझ्या वाट्याला पहिली सेवा आली, त्यामुळे माझ्या वाट्याला बडव्यांचा बडवे होण्याचं भाग्य आहे. हा सप्ताह आहे बडव्यांचा, आणि बडव्यांचा बडवे म्हणून जर उद्या कोणी विचारलं हवं इथं बडव्यांचे बडवे कोणी येतात, तर आमच्याकडे मठाकडे बोट करत चला, आम्ही बडव्यांचे बडवे झालो, ते यांच्याच कृपेनं झालो. आज पहिल्या दिवसाची सेवा आहे. उद्यापासून अनेक सेवा आहेत. आता लगेच आदरणीय तीर्थस्वामी महाराजांचं प्रवचन आहे 5:30 वाजता. अनेक सेवा आहेत, फळ परंपरेतल्या सेवा आहेत. आपण सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत चला. 5 ते 7 या वेळेमध्ये किंवा 4 ते 6 या वेळांमध्ये या सगळ्या सेवा संपन्न होणार आहेत. सगळ्या सेवांना आपण उपस्थित राहा. भगवंताची सेवा आपल्याकडून घडावी याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहात असा एक विचार या संबंधाने विश्वास व्यक्त करतो. भगवंताच्या प्राप्तीकरता या अभंगाचा विचार करून भगवंताचा परिचय करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा अशी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. आणि रवी रामदेव ज्ञानेश्वर